लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी स्ट्रॉंग रूम मधून मतपेट्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. तर उद्या होणाऱ्या मतदानासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान. 374 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदानाची प्रक्रिया. प्रशासनही सज्ज. 3,33,543 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. नंदुरबारमध्ये 67 ग्रामपंचायतींमधील 80 जागांसाठी निवडणूक. पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता वेगात. तर 28ला मतदान तर 29ला मतमोजणी होणार. ग्रामीण भागातील राजकारण सध्या चांगलंच तापलं. पुण्याच्या भोर तालुक्यातील 9 पैकी 5 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची बिनविरोध निवड. तर 2 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार. 2 ठिकाणी उमेदवारी अर्जच न आल्यानं या जागा रिक्त राहणार. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये परदेशी महिलेनं बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान केल्याचं समोर. तर या प्रकरणानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. प्रशासनाच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह. जालना जिल्ह्यात आरटी प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. 5,200 ऑनलाईन अर्जांपैकी 2,289 जागेवर प्रवेश देण्यात येणार. जिल्ह्यामध्ये 286 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार. जळगावच्या वरण गावात कमी दाबानं वीज पुरवठा होत असल्यामुळे या ठिकाणी पाणी टंचाईचंही मोठं संकट. मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाने यावर लक्ष देण्याची नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी. बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी. कार्यकर्त्यांची पालिकेच्या आवारातच घुसखोरी. गडचिरोलीच्या सिरोंचा या नगरपंचायतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 2 गट निर्माण. 2 गट पडल्यामुळे अविश्वास प्रस्ताव नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांवर दाखल. धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये काँग्रेस पक्षाचा शिवसेना महिला आघाडीकडून तीव्र निषेध. काँग्रेस महिला विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी. शिवसेना महिला आघाडीकडून अप्पर तहसीलदार आणि एपीआय यांच्याकडे निवेदन सादर. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात भाजप महिला आक्रमक. राहुल गांधींची प्रतिमा जाळत भाजपकडून निषेध. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यानं भाजप आक्रमक. तर हातावर काळ्या फिती बांधत निषेध. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या दिवशी सुद्धा बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच. राज्यव्यापी आंदोलनामध्ये जळगाव जिल्ह्यातील 12,000 शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग. लातूर जिल्ह्यातल्या जवळपास 30,000 शासकीय कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करा ही कर्मचाऱ्यांची मागणी. तर कर्मचारी आंदोलनामध्ये उतरल्यानं शासकीय कामांचा मात्र खोळंबा. लातूर जिल्ह्यातल्या जवळपास 30,000 शासकीय कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. कर्मचारी या आंदोलनात उतरल्यामुळे शासकीय कामाचा मोठा खोळंबा. धान पिकाला बोनस द्यावे ही मागणी समोर ठेवून अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघाचं 7 दिवसांपासून साखळी उपोषण. प्रशासनानं कुठलीही दखल न घेतल्यामुळे शेतकरी संघाकडून रास्ता रोकोचा इशारा. वरंध घाट रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये आमदार शंकर मांडेकरांनी घेतली आढावा बैठक. पावसाळ्यापूर्वी धोकादायक ठिकाणांची कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याच्याही सूचना. सांगलीच्या ऐतवडे बुद्रुकमधील यूपीएससी आणि सीएससी या परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्यांमध्ये तरुणींचा गावकऱ्यांकडून सत्कार. तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनायक कोरे, आमदार सत्यजित देशमुख आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार. धाराशिवमध्ये एसीबीच्या एका कारवाईमुळे शिक्षकांचे जवळपास 40 कोटींचे पगार थकलेत. तर वेतन पथक अधीक्षक इम्रान खान पठाण हे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले होते. त्यामुळे शिक्षकांच्या पगाराची प्रक्रिया रखडली आहे. मार्च महिन्यातील जिल्हाभरातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. भंडाऱ्यामध्ये जन्मजात दिव्यांग असलेल्या लोकांना मिळते तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र. वारंवार रुग्णालयाचे खेटे मारावे लागत आहेत. तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे शासनाच्या विविध योजना मिळवण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधील 2 युवकांची आत्महत्या. लग्न जुळत नसल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती. तरुणांच्या या आत्महत्येनं सामाजिक प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू. लग्न जमावं यासाठी तरुणानं पुणे शहरामध्ये लावले पोलीस भरती झाल्याचे पोस्टर्स. तर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची माहिती. संबंधित तरुण बेरोजगार असल्यामुळे लग्न व्हावं यासाठी बॅनर्स लावले होते. कोल्हापूरच्या चंदगड या तालुक्यातल्या कोवाड बाजारपेठेतील फलक चर्चेत. नागरी समस्यांमुळे मुलांची लग्न ठरवण्यात अडचणी. तर रस्ते, पाणी, कचरा या समस्यांमुळे कोणी मुली देईनात. अज्ञातांनी लावलेल्या फलकाची जोरदार चर्चा. अकोल्याच्या अकोट कुटासा या गावामध्ये रस्ते आणि नाले बांधकामात मोठ्या प्रमाणात नियोजनाचा अभाव. नागरिकांचा आरोप. तर मंजूर आराखड्यानुसार कामं न करता निधीची या ठिकाणी मनमानी पद्धतीनं वापर झाल्याचाही आरोप.
मनरेगाच्या मजुरीमध्ये दरवर्षी 1 एप्रिलला होणारी वाढ यावर्षी केंद्र सरकारनं रोखली. गोंदियामध्ये मनरेगात काम करणाऱ्या मजुरांनी व्यक्त केला संताप. 3,112 रुपयांमध्ये संसाराचा गाडा कसा हाकायचा, मजुरांचा सवाल. पुणे सातारा महामार्गावर चेलाडी या पुलाखाली अतिक्रमणांवर NHAI कडून धडक कारवाई, तर चेलाडी पुलाखाली अनधिकृत हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा. NHAIच्या अधिकाऱ्यांना परिसर मोकळा त्यांनी केलाय. पुण्यातील भोर नगरपालिकेच्या व्यापारी संकुल आणि जलतरण तलावाचं उद्घाटन. 11,98,00,000 रुपयांच्या निधीतनं विकास कामं. भाजप नेते संग्राम थोपटे आणि जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांच्या हस्ते हे उद्घाटन. नागपुरात सर्रासपणे मेड इन पाकिस्तान कॉस्मेटिक्सची विक्री. नागपुरात बाजारात पाकिस्तानी बनावटीच्या उत्पादनांची विक्री होत असल्याचं समोर. अन्न आणि औषध प्रशासनाकडून एका दुकानातनं 13,000चा मुद्देमाल जप्त करत उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट. येवल्यामध्ये कांदा शेती उद्ध्वस्त. कुसूर, कुसुमावडी यासह अंकाई, नायगव्हाण या भागामध्ये शेकडो हेक्टर कांदा शेतीचं नुकसान. शेतकरी मोठ्या संकटात. धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. तुळजापूर, बामणी, वाडी आणि केशेगाव या शिवारात अवकाळीचा तडाखा. नुकसान भरपाईची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती खरडून गेल्याचा प्रकार, तर भर उन्हाळ्यामध्ये शेतीला तलावाचं स्वरूप. सोलापुरात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उत्तर सोलापूर या तालुक्यातल्या जनावरांच्या गोठ्याची पडझड. धाराशिव धारूरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पेरू बागेला फटका. शेतकऱ्याच्या 2 एकर पेरू बागेचं नुकसान. कळी अवस्थेतील पेरूच्या बागेत पूर्ण झडती, तर नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरमधील निमखेडी, सातोड आणि हरताळा या परिसरात शॉर्ट सर्किटमुळे मका उजळून खाक. 5 दिवस उलटून सुद्धा अद्याप पंचनामे न झाल्यानं शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, तर तातडीनं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये अवकाळी पाऊस, तर शहर परिसरात पावसाची तुफान बॅटिंग. दिवसभरातील ढगाळ वातावरणानंतर करमाळा शहरामध्ये पावसाला दमदार सुरुवात. अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ. लासल गावात नाफेड आणि NCC मार्फत आता सुमारे 2 लाख मेट्रिक टन कांद्यांची खरेदी होणार. नव्यानं उभारलेल्या साठवणूक चाळींमुळे नाफेडकडून थेट बाजार समितीतनं खरेदी होण्याची शक्यता. वर्ध्यामध्ये तापमान वाढीचा दुग्ध व्यवसायावर परिणाम. दुग्ध उत्पादनात सध्या घट झाल्याची शेतकऱ्यांची माहिती. दुधाचे भावही कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट, तर प्रति क्विंटल 2 ते 3,000 रुपयांचे भाव पडल्याचा आरोप. हळदीला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. गोंदियाच्या भायरटोला या गावामध्ये भीषण पाणी टंचाई. सौर ऊर्जेवरील पाणी पुरवठा योजना 2 वर्षांपासून बंद. नळ जोडणी झाली पण पाणीच नाही. गावामध्ये नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, नागरिकांची मागणी. जळगावच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज. तापमानाचा पारा 44 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. आखाती देशात पुन्हा निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीचा नांदेड जिल्ह्यातील गॅस पुरवठ्यावर परिणाम, तर काही एजन्सीधारकांना होणारा गॅस पुरवठा विस्कळीत. दरम्यान या ठिकाणी बारड इथल्या गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा. नागरिकांना गॅस टंचाईची झळ. नागपुरात अर्धा उन्हाळा संपला तरी सिग्नलवर सावलीसाठी ग्रीन नेट लागले नसल्याचं समोर. दरम्यान उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असताना ग्रीन नेट लावण्याचं कंत्राट. स्थायी समितीकडून 18 सिग्नल्सवर ग्रीन नेटसाठी 65 लाखांच्या निधीला मंजुरी. नंदुरबारमध्ये तापमान 43 अंशांवर पोहोचलं. तापमान वाढल्यामुळे विजेची मागणी वाढली. शॉर्ट सर्किटच्या घटना टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मरला कूलरची व्यवस्था. ट्रान्सफॉर्मरचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी महावितरणकडून आता कूलरची व्यवस्था. लातूरमध्ये उष्माघातामुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू. लक्ष्मण भंडारे यांना अचानक भोवळ आली. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे घसा कोरडा पडला, तर काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात उन्हासोबतच आर्द्रतेचा सुद्धा फटका. कोकणवासी हैराण, तर कोकणात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमान वाढलं. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच तापमानानं उच्चांक गाठलाय. वाढलेल्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील शाळांच्या वेळाही बदलल्या, तर शाळांचं वेळापत्रक बदलून ते सकाळी 11 वाजेपर्यंतच घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अमरावती जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या सेवेत बदल, तर सर्व शाळा, अंगणवाडी आणि नर्सरी सकाळी 7 ते 10 पर्यंत सुरू राहणार. हे आदेश आता 30 एप्रिलपर्यंत लागू असणार. ठाण्यातील वर्तुळाकार मेट्रोला पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध. 12,500 कोटी रुपये खर्चून वर्तुळाकार मेट्रोची ठाणेकरांना गरज आहे का? पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा सवाल. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.